नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. रायगडमध्ये येत्या 6 महिन्यांमध्ये महानगर गॅसचे जाळे पसरणार असे प्रतिपादन पत्रकार परिषदेत शीतांशु रॉय चौधरी यांनी केले. रायगड जिल्ह्यात 2015 ला महानगर गॅस लिमिटेडला वायू वितरण नेटवर्क विकसित करण्याचे आदेश मिळाले. तेव्हापासून युद्ध पातळीवर रायगड जिल्ह्यात वायू वितरणचे काम चालू आहे. रायगड जिल्ह्यात महानगर गॅसचे सावोर्ली येथे सिटी गेट स्टेशन असून त्यामार्फत रायगड जिल्ह्यात वायू वितरण केले जात आहे. हे वायू वितरण 2 प्रकारे होत आहे. एक म्हणजे स्वयंपाकासाठी वायू वितरण आणि दुसरे म्हणजे वाहनांसाठी वायू वितरण. रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन, तळा, मुरुड हे तालुके वगळता सर्व तालुक्यांमध्ये वायू वितरण सुरू असून मार्च 2026 पर्यंत रायगड जिल्ह्यातील सर्व ठिकाणी महानगर गॅसचे जाळे विणले जाईल. रसायनी, खालापूर, खोपोली, उरण येथे स्टील पाईपच्या सहाय्याने ऑनलाईन वायू वितरण केले जात असून पेण, अलिबाग आणि मानगाव या तालुक्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ते काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती प्रसार माध्यमांना पेण येथील पत्रकार परिषदेमध्ये जनरल मॅनेजर शीतांशु रॉय चौधरी यांनी दिली. यावेळी पत्रकारांनी अनेक त्रुटींवर महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र विवेक सोनार व प्रताप आयरेकर यांनी पत्रकारांना त्यांच्या प्रश्नांची साधक-बाधक उत्तरं देऊन भविष्यात ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्या सर्व पूर्ण केल्या जातील असे सांगितले. रायगड जिल्ह्याचा विचार करता रायगड जिल्ह्यात एकूण 68 सीएनजी पंप असून स्टील पाईपलाईनची लांबी 149 किमी आहे, तर पीई पाईपलाईनची लांबी 349 किमी असून 30,707 वाहन सीएनजी वर चालत असून 48 व्यावसायिक असून आतापर्यंत 1,02,381 ग्राहकांना घरगुती गॅस पाईपलाईन जोडल्या आहेत. भविष्यात पोलादपूर, महाड या तालुक्यांना जोडण्याचे कंपनीचा मानस आहे अशी ही माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी गुरविंद सिंग, शीतांशु रॉय चौधरी, विवेक सोनार, प्रताप आयरेकर, नीरा आस्थाना फाटे आदी उपस्थित होते. नमस्कार. महानगर गैस के तरफ से आप सबको बहुत बहुत आभार ये इस कन्वर्सेशन में आने के लिए. हम लोग यहाँ पे आए हैं. यहाँ जो हमारे गैस पाइपलाइन बिछी हुई है और जो हमारे सीएनजी स्टेशंस लगे हुए हैं उनके सेफ्टी के लिए बात करने के लिए और एक अवेयरनेस स्प्रेड करने के लिए. ये गैस जो है नेचुरल गैस, ये एक बहुत ही सेफ गैस है. ये हवा से हल्का है, तो गलती से भी कहीं पे इसका रिसाव होता है, ये अगर कहीं से लीक होता है तो ये आसमान की तरफ जाता है और फिर खतरा उससे कम हो जाता है. इस सेफ्टी के संदर्भ में हम लोग आप सबसे ये रिक्वेस्ट करते हैं कि हम लोग एक साझेदारी बनाते हैं और एक दूसरे को हेल्प करते हैं ताकि जो हमारा सोसाइटी है वो सेफ रहे. हम लोग सेफ तरीके से आपको कुकिंग गैस और सीएनजी ये दोनों मुहैया कराते रहें. हम लोगों का बड़ा एक्सपेंशन प्लान है रायगढ़ के लिए, पेन के लिए स्पेशली, जो हम लोग ऑलरेडी आपके साथ शेयर किए हैं. 2 रिक्वेस्ट है आप लोगों से कि अगर कहीं पे खुदाई चल रही है आपके आसपास और आपको मालूम हो कि यहाँ पे गैस पाइपलाइन है, ये भी आपको पता चल सकता है गैस पाइपलाइन है कि नहीं. वहाँ पे हमारे मार्कर्स लगे हुए हैं, या तो एक स्टैंड की तरह लगा हुआ होगा या दीवार पे कोई पेंटिंग लगा होगा, तो उसके तहत आपको पता चल जाएगा यहाँ पे महानगर गैस का पाइपलाइन बिछी हुई है. आपसे सिर्फ इतना रिक्वेस्ट है कि एक नंबर जो हम लोगों ने आपके साथ साझा किया है 1800 2100 2100 180021002100 इस नंबर पे कॉल कीजिए. तत्काल प्रभाव से हमारा जो टीम है जो पेन पे ऑलरेडी मोबिलाइज्ड है वो आपके उस लोकेशन पे आएंगे
और चेक करके आपको ये बता देंगे कि वहाँ पे गैस पाइपलाइन है कि नहीं है, और वो गैस पाइपलाइन सेफ रहे वो इंश्योर करेंगे वो टीम। इतना रिक्वेस्ट आप सबसे, पूरे सोसाइटी से ये हम लोग रिक्वेस्ट करने आए हैं। और हमारे साथ विवेक सोनार जी हैं जो असिस्टेंट वाइस प्रेसिडेंट प्रोजेक्ट्स हैं, और प्रताप आयडेकर साहब हैं जो जनरल मैनेजर ऑपरेशंस हैं। अगर कुछ स्पेसिफिक सवाल है तो ये दोनों आपसे वार्तालाप कर सकते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद. मी विवेक सोनार, महानगर गॅस प्रोजेक्ट डिपार्टमेंट कडून. आपण सगळ्यांनी आता ऐकलं की आपण 2015 साली रायगड जिल्ह्यातलं आपल्याला एक ऑथरायझेशन मिळालंय. त्यानंतर 2019 पासून आपण पेणमध्ये कामाला सुरुवात केली. त्याच्या आधी आपण उरण, उल्वे, कर्जत, खोपोली आणि जो खालापूरचा एरिया आहे तिथे आपण रायगड जिल्ह्यात काम सुरुवात केली होती. पेण एरियामध्ये आपण ऑलरेडी 150 किलोमीटर स्टील पाईपलाईन आणि 350 किलोमीटरची MDP पाईपलाईनचं काम केलेलं आहे. आणि आता बोलताना आपण अराउंड 6,500च्या आसपास डोमेस्टिक कनेक्शन आपण इथे कन्वर्ट केलेले आहे. पुढच्या प्लॅनमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपण ज्या वेगाने आपण पुढे जात आहोत तिथे आपले नवीन सिटी गॅस स्टेशन जे आपल्याला गॅस पुरवठा देतील बाकीच्या एरियामध्ये, त्याचं काम पण आता चालू आहे. अलिबागला आपला एक मोठा सिटी गॅस स्टेशनचा प्रोजेक्ट चालू आहे. विलेबागड आणि उसरगडला आपले एक अजून सिटी गॅस स्टेशनचे प्रोजेक्ट चालू आहे. जे जे दक्षिणचा जो रायगडचा एरिया आहे तिथे आपल्याला गॅस पुरवठा आणून देणार आहे. CNG स्टेशनचं पण बोलताना मी ते सांगतो की आता आजच्या तारखेत आपल्याला 68 CNG स्टेशन आपले ऑपरेशनला आहे. आणि सहसा जे आपले मेन रोड्स आहेत तिथे सगळीकडे आपल्याला गॅस पुरवठा CNG गाड्यांसाठी आपल्याला प्राप्त आहे. जे ऑपरेशन आणि मेंटेनन्सच्या संदर्भात आपलं बोलणं झालं त्याच्या अनुषंगाने जर कुठे आपल्याला काम चालू असताना किंवा बघताना आपल्याला असं आढळलं की इथे डेप्थ कमी आहे की काही आपल्याला वाटतं की रेक्टिफिकेशन करायची गरज आहे, त्याच्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तुमचे जे काही फीडबॅक आहे त्याच्यावरती आम्ही इमिजिएटली त्याच्यावरती लक्ष देऊ आणि त्याचं सर्वे करून पुन्हा एकदा जिथे आपल्याला वाटते तिथे आम्ही रेक्टिफिकेशनचं काम पण तातडीने त्याला हातात घेऊया. धन्यवाद.